शरीराची होय माती, कोणी नयती संगाती. सारे कामे अवघे खोटी, अंती जाणे स्मशानवटी. गोत्र घरे टाकोनी सारी, शेवटी गावाचे बाहेरी. कामे सारे अवघे खोटी, अंती जाणे स्मशानवटी. स्वजन आणि गणगोत, उपाय नाही ओ चालत. सारे कामे अवघे खोटी, अंती जाणे स्मशानवटी. ऐसे स्वप्नवत आसार, नरहरी जोडीत से कर. सारे कामे अवघी खोटी, अंती जाणे स्मशानवटी. विठ्ठल 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 शरीराची होय माती, कोणी नयती संगाती. सारे कामे अवघी खोटी, अंती जाणे स्मशानवटी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांसिया, दुसरे चरण संतांसिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांसिया, दुसरे चरण संतांसिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. समचरण सरोजम सांद्रणे लाभदावम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
आकाशतारकलिंगं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. नीलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभुतं तं नमामि शनेश्वरं. मस्तके पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी सदाचा वारकरी सदाचा वारकरी सदाचा वारकरी सदाचा वारकरी सदाचा वारकरी सदाचा मस्तक हे पायावरी हरी या वारकरी सदाचा या वारकरी सदाचा वारकरी सदाचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरीराची होय माती कोणी न येती संगाती कामे सारे अवघे खोटी अंती जाणे स्मशानवटी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण विठोबा कांगणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान विविध प्रकारचं दान करून पितृऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी मोठ्या दुःखित अंतकरणानं परिवारानं एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं केलेलं आयोजन. त्या माध्यमातून उपस्थितांच्या सेवेसाठी गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त भक्तवत्सल संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांचा 5 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा असेल नसेल पण अभंग गोड, वस्तुस्थितीला शोभणारा आणि मानवी देह धारण करून आलेला जीवाला मृत्यूच्या संबंधानं उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा. विठाला 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 विठाला. अभंग संत शिरोमणी नरहरी महाराजांचा आहे. अभंग सगळ्यांचा श्रुत असेल नसेल पण अभंग वस्तुस्थितीला शोभणार आहे, वस्तुस्थिती मांडणार आहे. या अभंगातून नरहरी महाराज तुम्हाला मला गोड असा उपदेश करतात, सल्ला देतात की बाबा हे पंचतत्वाचं मिळालेलं शरीर एक दिवस नाश पावणार आहे. हे 5 तत्व 5 तत्वात विलीन होणार आहे. हा देह तुम्हाला काही दिवसापुरता मुदतीवर मिळालेला आहे, म्हणून ही प्रॉपर्टी तुमची नाही हे पहिलं लक्षात ठेवा. कारण दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला कितीही सजवलं तरी ती कधी आपली होतच नाही. साधू संतांनी त्या संबंधानं सूचना केली, देह तव आणिला 5चा उसना. ही उसनवारी आहे आणि उसरवाणी म्हटलं का तो व्यवहार परत फेडीच्या बोलीवरच असतो. स्वर्गीय वैकुंठवासी बाळकृष्ण बाबांनी पंचतत्वाचं उसनं घेतलेलं शरीर आणि त्या शरीराला बाळकृष्ण नावाचा सिंबॉल जोडला. कांगणे परिवाराने संबंधित अप्त इष्टाचा संग केला आणि आज 1 वर्षापूर्वी हा देव माणूस काळाच्या पडद्याआड गेला. एक दिवस तुम्हाला मला सुद्धा या प्रक्रियेला सामोरी जायचं आहे. एक दिवस तुम्हाला मला मिळालेलं शरीर नाश पावणार आहे. पाणी पाण्याला मिळून जाईल, अग्नी अग्नीला मिळून जाईल, माती मातीला मिळून जाईल. हे 5 तत्व 5 तत्वात विलनीकरण होईल आणि देह संपुष्टात येईल. जायाचे शरीर जाईल क्षणात, संपणार शरीर आहे. म्हणून साधू संतांनी या शरीराचे लळे पुरवणाऱ्या लोकांना सल्ला दिला, बाबा शरीराची होय माती कोणी न येती संगाती. अरे ज्याची तुझ गुंती ते तुझ मोकली ती आणती. शरीर संबंधाचे नाथे भोरड्या बुडवीती शेताते. हा या तुझ्या मृत्यू लोकातला संबंध, हा मृत्यू लोकातला तुझ्यासाठी जोडलेला फापट पसारा. महाराज म्हणतात मृत्यू समयी
स्मशानात एकट्याला मरायचंय, जळायचंय. पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताच्या दरबारात एकट्याला द्यायचा आहे. बाकीचे नातेवाईक फक्त बघ्याची भूमिका घेतात, स्मशानापर्यंत फक्त पेटवायला येतात. आणि पेटवणाऱ्याचाच भरणा जादा झाला तरी सुद्धा गाफील आता उघडी डोळे, जरी अध्यापन कळे. महाराज म्हणता इतक्या दिवस अज्ञान होतं, पण पेटवायला बाहेरून आयात करावा लागत नाही, दाखला नाही तर थोरला. याच्यापेक्षा वेगळी आपली इकडे खऱ्या अर्थाने प्रक्रिया नाही. महाराज म्हणता आता तरी शहाणपण शिक. शरीराची होय माती, कोणी न येती संगाती. म्हणून चांगलं काय, वाईट काय, आपलं कोण, परक कोण, याचा टाळेबंद सांगत असताना जीवनातल्या सत्य वस्तुस्थितीचा परिपाठ मांडला. सारे कामे अवघे खोटी आणि अंती जाणे स्मशानवटी. मरण हे जगातलं पहिलं सत्य आहे. महाराज मृत्यू हा मानवी जीवनातला जीवलग सखा आहे, तोच आमचा मित्र आहे. पण आम्ही हलकट माणसं त्याच्याशी दुश्मनी करून आम्ही त्याला वैरी समजायला लागलो. महाराज म्हणता बाबा आता तरी शहाणपण शिक. मृत्यू हा तुझ्या जीवनातला जीवलग सखा आहे. सगळं जगातलं खोट आहे, जगत मिथ्या ब्रह्म सत्य हा अनुवाद देत असताना साधू संतांनी सल्ला दिला, सारे कामे अवघे खोटी आणि अंती जाणे स्मशानवटी. महाराज मग हे सगळे नातेवाईक, अप्त इष्ट, बंगला, घर, गाड्या, घोड्या, माड्या, सत्ता, संपत्ती, लोकेशन, बँक बॅलन्स. महाराज म्हणता बाबा याचा तुझा काही संबंध नाही. हा तुझ्या प्रारब्धानं मिळालेला भोग समज, पण बाकी या जगतामध्ये तुझं कोणीच नाही. आणि असतं तर ते तुझ्या बरोबर आले असते. आणि जे मिळवलं त्याच्या संबंधाची आसक्ती राहते, पण बरोबर कोणाला काय नेता येतं. म्हणून गोत्र घरे टाकोनी सारी आणि शेवटी गावाचे बाहेरी. पेटवायला त्याला गावाच्या बाहेरच न्यावं लागतं, स्मशानातच न्यावं लागतं. आजपर्यंत इंजिनियरनं आम्हाला प्लॅन दिलेत, वेगवेगळे दिलेत. बाथरूम कुठं आहे, देवघर कुठं आहे, किचन कुठं आहे, बेड कुठं आहे, सगळ्या गोष्टी, जिना कुठं आहे, सगळं दिलं. पेटवायचं कुठं कुठं दिलं. आमच्या घरामध्ये ती जागा आमच्यासाठी उपलब्ध करून ठेवली नाही. शासनाला दया आली, गावच्या बाहेर तुटक्या पत्र्याचं शेड देऊन का होईना उभं केलं. कमीत कमी जाता येता तिकडे जरा लक्ष दे बाबा. बंगल्यात थोड्या दिवस राहायचंय, पण शेवटचा कालखंड माझा तिथंच असेल. गोत्र घरे टाकोनी सारीन शेवटी गावाचे बाहेरी. पण महाराज तुम्ही बोलते मला नाही गाड्या पटत. नरहरी महाराज म्हणता पटो ना पटो, पटून घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल तर त्याचं कारण आहे, तुमची घमेंड आहे. तुम्ही मस्तीत बोलत असाल, पण ध्यानात ठेवा तुम्हाला मस्ती कसली आहे तर कुणाला स्वतःच्या शरीर सौंदर्याची, कुणाला आपल्या प्रॉपर्टीची, तर कुणाला आपल्या पदाची, तर कुणाला आपल्या आप्त इष्टाची. महाराज वशिला गल्ली पासून दिल्ली पर्यंत आहे. पैसा म्हणाल तर गडगंज आहे. नातेवाईक श्रीमंत आहे. घरातच एमडी आणि त्याच्या पुढचं सर्जन वर्जन. महाराज म्हणता MS MD, अजूनही पुढे मेडिकलचं लायसन, होलसेल, रिटेल नाही. आणि मग एवढं असताना आम्हाला मरण येईल कसं. महाराज म्हणता ऐका गड्या, स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत. सारे कामे अवघे खोटी आणि अंती जाणे स्मशानवटी. तुमचे नातेवाईक, मित्र, परिवार कितीही प्रगत असतील, वशिले केवढाले असतील, पण त्यांचे उपाय तुम्हाला तारण्यासाठी चालत नाही. कारण तेही मरणारे, तुम्हीही मरणारे. तारणार कोण आहे या जगतामध्ये देव सोडून. म्हणून साधू संतांनी तुम्हाला मला आठवण करून दिली. आणि नरहरी महाराजांनी या जगताचा जगताभास पाहिल्यानंतर हातबल होऊन भगवंताला सांगितलं, देवा हा अथांग जनसमुदाय या भवसागरामध्ये बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. पण माझ्या बाबतीत असं होऊ नये म्हणून या भवसागर नौकेमध्ये जीवदशेला प्राप्त होऊन मानवी देह मिळाला, मी बसलो. पण आता तू वल्हे मार आणि माझी नौका पैल तीराला ने. या लोकाची जी गत झाली ती माझी होऊ नये याच्यासाठी रिक्वेस्ट केली. महाराज ऐशे स्वप्नवता सार आणि नरहरी जोडी तसे कर. हे जग म्हणजे एक स्वप्न आहे, जे झालं नाही, जे होत नाही, जो भास आहे. महाराज हे जगत स्वप्नवत असल्यामुळे मी देवा तुला प्रार्थना करतो,
मला याच्यामध्ये गुंतवून ठेवू नको. मला तुझ्या पायाजवळ जागा दे. मोबदल्यात तुझं भजन करील विठ्ठल. हॅलो विठाल 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 अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण बाबा कांगणे यांच्या जाण्यानं मोठ्या दुःखित अंतकरणानं त्यांचे बंधुराज आदरणीय खंडेराव भाऊ, भगिनी जिजाताई वाल्मिक मुंडे, अर्धांगिनी कृष्णाबाई आणि जिजाबाई, त्याचप्रमाणे चिरंजीव संतोष आणि प्रकाश, कन्या कमलताई सुखदेव कांदे, आशाताई कचरू हेंबाडे, सुनीताताई सुखदेव धात्रक, शोभाताई माधव काळे, त्याचप्रमाणे लताताई पोपटराव अलगट, अलकाताई माणिकराव सांगळे, अनिताताई नवनाथ भाबड आणि मनीषाताई नानासाहेब सानप, 2 सुना माधुरी दिदी आणि पूनम दिदी. अशा पद्धतीने या ठिकाणी नातू पंतू अथर्व अन्वयी प्रांजल वगैरे हे सर्व असणारा त्यांचा परिवार, कांगणे परिवार, त्यांची भावकी गेली 1 वर्ष झाली या घरातला आधारवड उमाळून पडला. आज त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना आपल्या गावातील सर्व भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रातस्मरणीय आदरणीय माझे जिवलग गणपत भाऊ नागरे यांनी या कार्यक्रमाच्या संबंधानं मला केलेली आज्ञा, आणि मी आज्ञाधारक असल्यामुळे आज्ञेचं केलं पालन, आणि आज तुमच्या समोर तुमचं दुःख शब्द सुमनानं हलकं करण्यासाठी मी अभंग गायला नरहरी महाराजांचा. म्हणून प्रास्ताविकात आपल्या सारोळे थडी गावातील सर्व गुणीजनांच्या चरणी वाकून झुकून प्रणाम करतो. दोन्ही चोपदार विनेकरी त्यांचं कौतुक करतो. आज या ठिकाणी कीर्तनासाठी आमंत्रित केलेल्या गुणीजनांमध्ये भजन सम्राट, स्वर सम्राट, गान गंधर्व, आपल्या परिसराचा जिल्ह्याचा लाडका आवाज आदरणीय प्रकाशजी महाराज नाईकवाडी, त्यांच्या सहसाथीला आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या नांदगाव तालुक्याचे भूषण आदरणीय श्रावणजी महाराज बनाळे, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुरेश भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आपल्या पंचक्रोशीतील माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे यशवंतराव भाऊ सांगळे, मोठा सप्ताह झाला त्यांच्या गावात आणि त्यांचंही कौतुक करतो. मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू, ताल सम्राट, तालमणी आदरणीय आमचे बाळा महाराज विघनवाडीकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपला जिवलग चॅनलचे सर्व आदरणीय शुभम दादा, आणि त्याचप्रमाणे गोड पद्धतीनं गुणीजनाला लागणारा आवाज देण्याची मेथड ज्यांच्याकडे आहेत ते आपल्या पंचक्रोशीचं नवे नाशिक जिल्ह्याचं भूषण आदरणीय आमचे निखिल दादा, श्रीराम साऊंड सिस्टम नांदूर मधमेश्वर, फार उत्कृष्ट काम आहे दादांचं. आणि खरं म्हणजे माझ्यापेक्षा आमच्या ऋषी महाराजांवर त्यांचं फार प्रेम आहे, हे विशेष आहे. म्हणून आपले तुम्ही सर्वजण मला कौतुकास पात्र आहात. खरं म्हणजे दुःख एका गोष्टीचं आहे, ते म्हणजे कांगणे परिवारातून स्वर्गीय वैकुंठवासी बाळकृष्ण बाबांचं जाणं. मृत्यू लोकाचा नियमच आहे, जो येतो त्याला जावं लागतं, जो येतो त्याला जावं लागतं. पण जाण्याच्या प्रक्रिया ठरलेल्या आहेत, कोण कधी जातं, कोण कधी जातं. आयुष्य मर्यादा सगळ्यांना भगवंतानं सारखी दिली नाही. वेगवेगळं आयुष्य घेऊन आपण या मृत्यू लोकात आलो. गत जन्माच्या कुलाचा संबंध घेऊन आपण या ठिकाणी आलोत. भाग्यवान आहात आपण धर्म मंडपात बसलेले सर्व संत सज्जन, का आपल्या जगण्याला दिशा देण्यासाठी महाराज आमच्या रक्तामध्ये संस्काराचे DNA दिले. ते संत श्रेष्ठ वामन भाऊ आणि भगवान बाबांनी ज्ञानोबा तुकोबराच्या विचाराची पुष्टी घेऊन महाराज नाथांच्या परंपरेचं अनुकरण करून आपण संत पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी मार्गक्रमण करत आहात. जीवनाचा प्रवास प्रकाश महाराज या मार्गाने गेलं तर यशस्वी होतो. म्हणून आयुष्याच्या वाटेवर ज्या आपल्या ज्येष्ठ पुरुषांनी
मार्गक्रमण केलं, त्या मार्गानं मार्गक्रमण जर केलं तर सुरेश भाऊ आपल्या जगण्याला दिशा मिळते, अडथळा निर्माण होत नाही. म्हणून ज्येष्ठाच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. आणि आज ती जबाबदारी आहे माझ्या संतोष भाऊ आणि प्रकाश भाऊकडं, की माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मला चालायचंय. त्यांच्या इच्छा माझ्या जीवनात मला डावलायच्या नाही. माझा बाप जर हबप आहे तर मी सुद्धा तोच वसा वारसा जपला पाहिजे. खरी श्रद्धांजली प्रास्ताविका तीच आहे माझ्या वडिलाची. माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा उपवास पारायणे अखंडीला दारवळला, तुझ्या भोगवटा आम्हालागी, तुला भोगवटा आम्हालागी, तुला भोगवटा आम्हालागी. जीव ओवाळून टाकावा असा गोड आवाज आणि सुंदर चाली ऐकत राहाव्यात. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराज काय केलं आमच्यासाठी? हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी केलं. जे दिवस आमचे होते ते आमच्या लेकरांचे नसावे. आयुष्यभर एवढी रचना त्यांच्या जीवनामध्ये केली. केला भोगवटा आम्हालागी. आमच्यासाठी केलंय ते सगळं, दुसऱ्यासाठी नाही. म्हणून जगातला असा कोणताच बाप नाही काय का तो दुसऱ्यासाठी झटतो, कधीच नाही. मग आयुष्य व्यतीत करणारा बाप आहे आपल्या लेका सुनासाठी आणि भावी पिढीसाठी. आपुली गुरवंडी वाळवणे, आपुली गुरवंडी वाळवणे, आपोली कुरवंडी वाढवणे, आपोली कुरवंडी हे बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप घरी जोडीले कुराचे मोडे, बाप करी जोडी लेकुराची मोडी. बाप घरी जोडले कुराचे हे मोडे. आपोली कुरवंडी वाढवणे, आपोली कुरवंडी वाढवणे, वाळवणी, वाळवणी. किती प्रमाण आहे संतांनी आपल्या बापाच्या वडिलांच्या संबंधाने दिलेले. बाप करी जोडी लेकुराची उडी. केवळ आणि केवळ हृदय पटलावर वंशाच्या दिव्याला आईच जागा देते हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो बरं का सांगले महाराज. बाप हा पडद्यामागचा कलाकार असतो. त्या दिवशी तारू खेळलेला तुम्ही आई हा विषय ऐकला. त्याही दिवशी आपण होता, प्रकाश महाराज होतेच. मला फक्त एकच सांगायचंय, बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे. वाटतो टणक, वाटतो टणक पण असतो मृदू. बाप वाटतो टणक पण मृदू असतो. तो समजायला बाप व्हावं लागतं. बाप समजायला बाप व्हावं लागतं, तरीच महिमान येईल कळो. मला बाकीचा मुद्दा हाताळायचा नाही. स्त्री संबंधानं जर बघितलं तर तुमचं हृदय मृदू एक कमळाच्या पाकळीला लाजवेल इतकं मृदू अंतःकरण आहे. त्रास कुणाच्याही घरात होऊ द्या, डोळे तुमचे पाणवतात, हृदयाला जखमा तुमच्या होतात. पण आमचा हा पुरुष वर्ग या ठिकाणी दगडासारखा दिसतो तुम्हाला. त्याचं कारण काय तर भगवंतानं
ही जीवसृष्टी निर्माण करताना 4 प्रकारच्या खाणी आणि 184 योनी निर्माण केल्यात गणपत भाऊ. त्यामध्ये मानवी प्रकृती भगवंतानं निर्माण केली, पण स्त्री जन्माला घालताना भगवान परमात्म्यानं त्याच्या काळजाचा तुकडा काढला आणि त्याची स्त्री बनवली. ऐकताय तुम्ही सगळेजण? देवाच्या काळजाचा तुकडा काढून त्याची स्त्री बनवली आणि तुमचं माझं संगोपन करण्यासाठी देवानं टवकीचा तुकडा काढला आणि त्याचा माणूस बनवला. टवकी कडक असते, काळीज नरम असतं. का तुम्ही टणक आहात, का कडक आहात? तर त्याचं कारण असं आहे, तुम्हाला खचून चालणार नाही, तुम्हाला रडत बसून जमणार नाही. रडणाऱ्याचे आसू पुसायला बाप नावाचं पात्र तयार केलं. काय ते दिसायला बाहेरून जरी तुम्हाला तसं वाटत असेल, म्हणून बऱ्याच पोरांच्या, बऱ्याच समाजाच्या नजरेमध्ये बाप खडतर आहे, बाप विचित्र आहे. महाराज, बापाच्या संबंधानं वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्ही बघितलं, पण टणक जरी वाटत असला, पण तो आतून त्याचा गोडवा सांगून दाखवतो. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी क्या बात आहे. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला कधी कुणा सुतुनी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे दापर लई अवघड आहे गड्या उभ गाया बापर उभ गाया बापर लई अवघड आहे गड्या उभ गाया बापर उभ गाया बापर. मुखी मुखी माया त्याची वा. मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वेळ जणू वाकल आभाळ र पाचोळ्याच त्याच्या आईना जन्म रानो माल र. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप र घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप र. आई अवघड आहे रे, उभ गाया बाप रे, उभ गाया बाप रे. आई अवघड आहे गड्या, उभ गाया बाप रे, उभ गाया बाप रे, उभ गाया बाप रे, उभ गाया बाप रे. फार सुंदर. अजून टाळीला जीएसटी चालू केला नाही सरकारनं, देत जा कधीतरी. काय बाप असतो, बाप पडद्यामागचा कलाकार असतो. बाप टणक दिसत असला तरी तो मृदू असतो. त्याच्यासाठी फार गोड दृष्टांत दिला प्रकाश महाराज आमच्या संतांनी. हे माणसा, तू फणस बघितलं का रे राजा? बघितलं ना महाराज. कसं आहे सफरचंद? फणसागी काटे आता अमृताचे साठे आता अमृताचे साठे आता अमृताचे साठे. फणसागी काटे आता अमृताचे साठे आता अमृताचे साठे आता अमृताचे साठे. फणस सगळ्यांनी बघितलं. किती चिकन चोपडा असतो फणस. तुम्ही म्हणाल महाराज, फणस चहू बाजूनं चोपडं नसतं, सफरचंदा इतकं देखणं नसतं, फळांचा राजा आंबा इतकं गोड नसतं. म्हणजे बाहेरून दिसायला तसं नाही येत, खोलताना सुद्धा त्रास होतो. फणस खोलताना सुद्धा त्रास होतो. भलं मोठं फळ असतं, चहू बाजूनं त्याच्यावर असे काटे आलेले असतात बारीक बारीक.
वरची त्वचा फार हार्ड असते त्याची. मी एकदा संगमनेर भागामध्ये, मला श्रीरामपूर भागात कीर्तनाला गेलो होतो, आणि ज्यांच्या घरी मी फेटा बघितला तिथं त्यांच्याकडे फणसाचं जुनं झाड होतं. फणस खोडाला होती, पण वरती पण काही फणस मला दिसली. आणि मग मला थोडा मोह झाला, पण फणस मागू कसं, मालक मला तेव्हा कळालेलाच नव्हता. मी फक्त वर्णन केलं, वा खूप झाडं बघितलेत पण इतकं सुंदर देखणं झाड, आणि काय फणस लागली तो त्याला, बुडापासून तर शेंड्यापर्यंत. त्यांच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं होतं. ते म्हणले, महाराज यातलं अजून ते पिकलेलं नाही. म्हणजे महाराजांच्या गाडीत एक फणस टाकून द्यावं, त्यांच्या भावना जागृत झाल्या. पण ते म्हटले, महाराज अजून ते फणस पिकलं नाही. अशा गप्पा करून चहा घेतच होतो. प्रकाश महाराज त्यातलं एक फळ माझ्या वाट्याचं होतं, ते टपकन खाली पडलं. पडत नाही ते फळ, पडलं. आणि हे मी या स्टेजवर सांगतो, खोटं नाही बोलत, ती वस्तुस्थिती मांडतो, खरोखरच आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, नशिबवान आहे महाराज, विळ्यानं झटका देऊन देठ कापला तरी हे फण पडत, महाराज पडत नाही. अजून सांगू, मालक लोंबकळला तरी पडत नाही. नशिबवान आहे तुम्हाला ते मिळालं. आणि त्यांनी माझ्या गाडीत ते फणस टाकून दिलं. पण त्यांनी मला ते चिरण्याची, कापण्याची पद्धती सांगितली. महाराज याच्यावर तुमचं धारदार शस्त्र चालत नाही, ते वरतून फार टणक आहे. मी म्हटलं असू द्या हो, पण चवीच्या बाबतीत काय? मग त्यांनी सांगितलं, तुकोबरायचं प्रमाण नाही वाचलं का तुम्ही? फणसा अंगी काटे आणि आता अमृताचे साठे. तसाच असतो गड्या बाप. मला बाप सांगायचे आहे का, बाप तसाच असतो. बाहेरून तो कडक आहे, टणक आहे, वाटताना तसा वाटतो, पण अमृताला लाजवेल अशी त्याची वागण्याची चव आणि गोडी आणि उंची असते गड्या. कळायला हृदय लागतं, कळायला संस्कार लागतात. बाप कळून घेण्यासाठी बाप व्हावं लागतं. बाकीच्याला सांगून काय फायदा आहे? आणि बाप कळण्यासाठी आज संस्काराची गरज आहे. आणि स्वर्गीय वैकुंठवासी बाळकृष्ण बाबांच्या स्मृती प्रीत्यर्थ संतोष दादा आणि प्रकाश दादा त्या परिवारानं आपल्या बापाचा हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव ठेवून कृतज्ञता सोहळा इथं व्यक्त केला. काय हा कृतज्ञता सोहळा आहे आपल्या वडिलांचा. बाप कळण्यासाठी ठराविक पोरांना बाप कळला. किती पोरांना बाप कळला? या शिवाजी भाऊ पुढे या. बाप कळण्यासाठी संस्कार लागतात. म्हणून आजच्या विधीला प्रकाश महाराज कोणी पुण्यतिथी म्हणतं, कोणी श्राद्ध तिथी म्हणतं, कोणी पिंडदान म्हणतं, कोणी आत्मामुक्ती दिन म्हणतं. पण हा या दोन लेकरांसाठी, भगिनींसाठी आपल्या बापाचा हा कृतज्ञता सोहळा आहे. आपल्या वडिलांचा हा कृतज्ञता सोहळा आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई, आणि ठेवितो हा पायी जीव थोडा. बाप कळण्यासाठी संस्काराची गरज आहे. बाप कळण्यासाठी ते संस्कार शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. म्हणून गेलेल्या व्यक्तीला 10व्या श्राद्धाच्या कीर्तनातून काय मिळतं मला माहित नाही, पण राहिलेल्याच्या जीवनाला दिशा मिळते का मी कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आयुष्याच्या वाटेवर मी नातेगोते कशी जपली पाहिजे, साधू संताचं मत काय, शास्त्राचं मत काय. तर त्याचं उत्तर आहे, आमचे पूर्वपुरुष आम्हाला कळाले पाहिजे. त्यांच्या संस्कारावर आम्ही मोठे झालो, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चाललं पाहिजे. म्हणून स्वर्गीय वैकुंठवासी बाळकृष्ण बाबांचा आणि माझा एवढा या गावात संबंध आला नसेल. शिवाजी भाऊ मी बऱ्याच वेळेस आलो या गावात. हे मंडळ माझ्यावर प्रेम करतं. मीच नाही तर आमच्या ऋषीदादाची सुद्धा कीर्तनं तुम्ही घेतलीत. आमच्या बाप लेकावर प्रेम करणारी ही गाव आहेत, मंडळी आहेत. अजून पण याच्या अगोदर कांगणे परिवारात, या परिवाराचा माझा संबंध आला नाही. पण बाबांची श्रीमंती सांगून जाईल. मी त्यांचा उतारा पाहिला नाही, बँक बॅलन्स तपासला नाही, पण त्यांना भगवंतानं दिलेल्या मुद्दलीवरचं व्याज म्हणजे तुमची उपस्थिती. त्यांनी काय कमवलं असं जर विचारत असाल तर ती कमवलेली शिदूर या धर्ममंडपात आपल्याला पाहायला मिळते. तुमची उपस्थिती आहे. एवढे काम सोडून आत का आलात? त्यांचे आम्ही देणेदार लागतो. त्यांनी आम्हाला शाब्दिक मदत केली. आर्थिक मदत करण्याची परिस्थिती त्यांची होती नव्हती त्याच्याशी काही लेणं देणं नाही, पण शाब्दिक मदत सुद्धा कोणाचं जीवन बदलून टाकते.
पण काही माणसं चहू बाजूने श्रीमंत असतात पण शब्द दारिद्र्य घेऊन जन्माला येतात. चांगलं कुणाशी बोलत नाही, शब्द दारिद्र्य घेऊन जन्माला येतात. आणि काही माणसं परिस्थितीनं नादुरुस्त असतात पण शब्द म्हटलं का साच आणि मवाळ, मिथिल्य आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देहा देवा बोलो तरी ऐसा बोले जेने नारायण डोले. चार माणसाला जवळ येऊन बसावं वाटलं पाहिजे, पण ढोपर पाहून चोचा मारणारीच अशी डोमकावळे चौका चौकात आहे. त्याला नाविलाज आहे. जवळ जावं वाटत नाही, संग करावा वाटत नाही. का? विषारी बोलणं आहे. बोलणं चांगलं असावं. अजून पुढे सांगतो, परिस्थितीपेक्षा मनस्थिती उंचावलेली असावी. आणि आज अशांचाच भरणा कमी आहे. परिस्थितीपेक्षा मनस्थिती व्यवस्थित पाहिजे. आणि ज्या लोकांची मनस्थिती व्यवस्थित आहे त्यांना जग काय स्वीकारेल? देव स्वीकारतो. त्यांना देव स्वीकारतो. म्हणून आपल्याकडे म्हण आहे चलनामध्ये, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. मग देवाच्या आवडीचे बनावं असं जर वाटत असेल, देवानं पायाजवळ जागा द्यावी असं वाटत असेल, तर दीन दुबळ्याला पायाजवळ घ्या. चांगल्या चांगल्या लोकांच्या संघामध्ये राहा. आणि आयुष्याच्या वाटेवर परमार्थ किती उंचीनं केला त्यापेक्षा ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांच्याशी कनेक्ट राहा शेवटच्या श्वासापर्यंत. जीवनातला हाच पुरुषार्थ आहे. मी याच्या अगोदर बोललो असेल, पुन्हा बोलून जातो. प्रकाश महाराज, अरे बाप म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे आणि आई म्हणजे देवघरातली रुक्मिणी आहे. पण पुढे मला बोलायचं आहे, कळायला पुंडलिक लागतो. कळायला पुंडलिक लागतो. त्याला संस्कार लागतात, त्याला परमार्थाची आचारसंहिता लागते. मी अगोदरही तेच बोललो, तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज काय? संत श्रेष्ठ वामन भाऊ आणि भगवान बाबाच्या विचारधारेवर आपण चालणारी माणसं आहोत. आयुष्यभर जगण्याला दिशा देत असताना काही जीवन आहेत या पूर्वपुरुषांचं. भगवान बाबांच्या जीवनाचा जीवन चरित्र जर बघितलं तर त्याही पेक्षा वामन भाऊंच्या जीवनातला खडतर प्रवास जरा डोळ्यासमोर आणा, आपल्या लक्षात येईल. त्याग आहे, आयुष्याच्या वाटेवर समर्पण आहे. आजही सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदय पटलावर त्यांना का जागा मिळाली? तर ते स्वतःसाठी जगले नाही, जगासाठी जगलेत. आम्ही आमच्या संसारापुरतं मर्यादित जीवन जगतो. अरे स्वतःच्या संसारापुरतं आणि नात्या गोत्यापुरतं जीवन जगतो त्याला पशु म्हणतात. पण जो दुसऱ्यासाठी जीवन जगतो ना, अलगत त्याच्या नावापुढे संत नावाची उपाधी लागते. अलगतपणे आयुष्याच्या वाटेवर आम्हाला दुसऱ्यासाठी जीवन जगायचंय आणि मृत्यूनंतर सुद्धा या जगात शिल्लक राहायचंय. मी नेहमीच सांगत आलो बरं का चेअरमन, बँक बॅलन्स वाढवल्यापेक्षा, सातबाऱ्या उतार्याला नावं जोडल्यापेक्षा आणि वशिल्यावर इतर हक्कात नावं लावल्यापेक्षा मृत्यूपूर्वी दुसऱ्याच्या हृदयात जागा करून मरा गड्या. मृत्यूपूर्वी दुसऱ्याच्या हृदयामध्ये जागा करून मरा. जगणं सुंदर होतं आणि मरण्याचा खरा आनंद आपल्याला उपभोगायला मिळतो. म्हणून तर जिवंत माणसाला साधू संतांनी दिशा देताना सांगितलं, हे राजा मरणा अगोदर सावध हो. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे. कीर्ती कराने मरावे, कीर्ती कराने
उपदेश तुम्ही दिलेलं प्रमाण आहे, मेलेल्याला नाही. प्राण गेली शरीर काय करील व्यवहार तुकोबर म्हणतात. मेलेल्या मुर्द्याला सांगून काय फायदा आहे. मग मरणाआधी सावध व्हावे. आज ना उद्या तुम्हाला मला मरायचंय, एक दिवस तुम्हाला मला हे जगत सोडायचंय. पण मृत्यूपूर्वी काय करायचंय, कसं वागावं, कसं जगावं आणि कसं मरावं याची आचारसंहिता साधू संतांनी सांगितली. महाराज म्हणता मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करून मरावे. जन्म घालू नये वाया, ही संधी आहे, संधीचं सोनं करा. नंतर पुन्हा ही संधी मिळणार नाही. पावला हा देह काकटाळी न्याय, याची जोड लावून घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे, मग आता संधीचं सोनं करा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होईल जे म्हणती ते देवाची होती, तरी का चित्ती न धरावी. ठरवलं तर तुम्ही देव व्हाल. ज्ञानोबा तुकोबा देव झाले, महाराज नाथ बाबा देव झाले. पर्वकाल षष्टीचाच आहे. बघा तुम्ही, यात्रा उत्सव नाथांच्या जीवनातला आपण या ठिकाणी करतोय. आणि 2 दिवसानंतर 5 तारखेला आपण आपल्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबरायाचा बीज उत्सव साजरा करणार आहे. त्यामध्ये चेतन महाराज नागरे यांचं युवा कीर्तनकाराचं कीर्तन होणार आहे. आणि वेळ त्या कीर्तनाची 6 ते 8 असणार आहे. काय गोड प्रक्रिया आहे हो. का करतोय आम्ही? अरे बापाच्या दाव्यात पोरं इनवाल नाही. आणि संतांच्या ही सेवा करताना 450 वर्ष उलटून गेली, अजून आम्ही तुकोबरायाला विसरलो नाही. 750 वर्ष उलटून गेली, अजून आम्ही माऊली ज्ञानोबरायाला विसरलो नाही, सावताबाबाला विसरलो नाही, गोरोबा काकाला विसरलो नाही. संत मंडळीचा विसर आम्हाला पडला नाही. त्याचं कारण महाराज त्यांचं कर्तृत्व त्या उंचीचं होतं आणि आमचं वागणं लेवल घासाडलेली महाराज आमची. एखाद्याला विचारा का हो काल दाव्याला दिसले नाही, तो म्हणलो काय करता राव, माझ्या आठवणीतच नाही. 10 दिवसात माणूस माणसाला विसरतो. याचा अर्थ तो 10 दिवस सुद्धा दुसऱ्याच्या हृदयात जागा करू शकत नाही. एकदाच मरा, असं मरा का पुन्हा मरण्याची गरज भासणार नाही. या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर जन्माला येताना मी माणूस म्हणून आलो. जरा बारकाईनं ऐका. जन्माला येताना मी माणूस म्हणून आलो, वागताना संत आचरणाची आणि शास्त्राची पुष्टी देऊन वागायचंय आणि मरताना मला देव नावाची संज्ञा प्राप्त करून घ्यायची आहे. जगणं आणि मरणं सुंदर होतं, पण मला खात्री आहे या स्वार्थाच्या बाजारामध्ये तुम्ही देव नाही होणार. या स्वार्थाच्या बाजारात तुम्ही देव नाही होणार. अरे नका हो गड्या देव, पण कमीत कमी माणूस तरी बना मरेपर्यंत. कमीत कमी माणूस तरी बना, माणुसकी नावाचा धर्म तरी जपा आणि आपल्या पूर्वपुरुषांची आचारसंहिता जीवनामध्ये बाळगा. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. आम्ही करू तयाचे ध्यान आणि ते आमचे दैवतार्चन. खुर्चीत ठेवलेला बाळकृष्ण बाबांचा फोटो, आम्हाला त्यांचं ध्यान करायचंय. मूर्त हरवली, कीर्त बाकी आहे. आमच्यासाठी ते तीर्थ आहे, आमच्यासाठी ते क्षेत्र आहे आणि जगात आमच्यासाठी तेच पवित्र आहे. ते नसते तर आम्ही कुठून? आमचा बाप नसता, आमची आई नसती तर आम्हाला हे जगत पाहायला मिळालं असतं. मग काय दिल्यानं त्यांच्या उपकारातून तुम्ही उतराय होणार आहे. महाराज तुम्हाला मला त्यांनी हे सगळं देऊन टाकलं आणि हे सगळं देऊन तुमच्या माझ्यावर काही जबाबदाऱ्या ठेवल्यात. एक दिवस तुम्हाला मला हे जगत सोडायचं आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवर चुकीच्या ट्रॅकला जगण्यापेक्षा साधू संतांनी ऋषी मुनींनी घालून दिलेली बंधन जीवनामध्ये पाळा आणि एक दिवस तुम्ही तुमच्या जीवनाचा उत्कर्ष करून घ्या. पण काही सुपीक डोक्याची माणसं नरहरी महाराजाला भेटली असतील असा माझ्या आजच्या कीर्तनापुरता अंदाज आहे. आणि त्यांनी विचारलं, महाराज हे आम्ही आजच केलं पाहिजे का, नंतर जमणार नाही का? महाराज म्हणता, बाबा मिळालेलं शरीर एक दिवस या 5 तत्वात विलीन होणार आहे. या शरीराची एक दिवस माती होणार आहे. त्याच्या अगोदर सोनं कर अभंगाचं पहिलं. शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती.
सारखे झाले. कोणत्याही खांदी टाका गुलाल आपलाच. महाराज तुमच्या गोड गायनानं सेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. नरहरी महाराजांनी तुम्हाला मला एक गोड असा सुखद सल्ला दिला, उपदेश केला. हे माणसा, दिवसातून 4 टाइम आरशाच्या समोर उभा राहून याचा मेकअप करतोस. महाराज, हे सुंदर शरीर भगवंतानं तुला दिलं. एक दिवस हे जाणार आहेत, सजवू नकोस याला. ही प्रॉपर्टी दुसऱ्याची आहे. एक दिवस याची माती होणार आहे. एक दिवस तुला हे जगत सोडावं लागणार आहे. जगातलं सत्य आहे त्या 2.5 अक्षराचं नाव आहे मृत्यू. जगातलं पहिलं सत्य आहे त्या 2.5 अक्षराचं नाव आहे मृत्यू. आणि त्याचा माझा तुमचा संबंध आहे, त्या मृत्यूचा. जन्माला आल्याच्या नंतर काका काकी, मामा मामी, भाऊ भाऊ जाई, पण पहिला संबंध जन्माला येण्याच्या अगोदर मृत्यूचा आहे. मृत्यू हा मानवी जीवनातला जिवलग सखा आहे. तो खरा आमचा मित्र आहे. आम्ही बेईमान आहे, तो इमानी आहे. त्यानं आमच्याशी गद्दारी नाही केली, गद्दार आम्हीच. आम्ही त्याचा विसर पडला आणि आम्ही त्याच्याशी हात मिळवणी करत नाही. पण तो वेळेवर येतो आणि तो सांगत असतो, राजा तू किती पडद्याच्या मागे लप रे, झेडपच सुरक्षा ठेव रे, पण गाठ माझ्याशीच आहे. मी तुला सोडणार नाही. एक दिवस मी तुला घेऊन जाणार आहे. कारण तुला मिळालेलं शरीर हे 5 लोकांचं आहे. नाथ बाबा फार त्याचं गोड वर्णन करतात. नाथ बाबा म्हणता, बाबा 5 तत्व एकत्रित केले ब्रह्मदेवानं त्याच्या बुद्धी कौशल्यानं. त्यांचंच एकमेकाचं जमत नाही. पाण्याचं नागणीचं वैर, वाऱ्याचं आणि अग्नीचं वैर, हे 5ही तत्व एकत्र केलीत आणि माणसानं त्याला त्याच्या नावाचा सिंबॉल ठोकला, आधार पॅनला. काय प्रमाण फार गोड आहे. पंचभूताचा गोंधळ केलाय. बळ अहंकार त्या पाठी लाविला सबळ, अहंकार त्या पाठी लाविला सबळ, अहंकार त्या पाठी. लाविला सबळ, अहंकार त्या पाठी. पंचभूतांचा गोंधळ केला एक ठाई मेळ. लाविला सबळ, अहंकार त्या पाठी. लाविला सबळ, अहंकार त्या पाठी. भूताचा गोंधळ केला एक ठाई मेळ. लाविला 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 सबळ, लाविला सबळ, अहंकार त्या पाठी. लाविला सबळ, अहंकार त्या पाठी. त्या पाठी. अहंकार त्या पाठी. तुम्ही गात राहा गड्या. सरवळे तडी विविध कार्यकारी संस्थेच्या गेट समोर 7626 नंबरची गाडी लावलेली आहे. तिथं मालगाडी आलेली आहे मोठी, पटकन त्यांनी ती गेट मधून काढून घ्या. 7626 नंबरची गाडी आहे. नाथांचं प्रमाण आहे फार गोड आहे. आणि तुम्ही इतक्या सुंदर चालीनं त्याला गोड अलंकारित बनवलं गाड्या. सुंदरच. महाराज म्हणता पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. महाराज म्हणता वाजविला संबळ, अहंकार त्या पाठी. तेथे कोण माझे तुझे, कोण वागविलं ओझे. ही दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे. एक दिवस पाणी पाण्याला मिळून जाईल, अग्नी अग्नीला मिळून जाईल. या शरीराची 3 चिमट्या राख होईल. जायाचं शरीर जाईल क्षणात. मग याची राख होणार आहे, ध्यानात ठेवा. वागणं चुकीचं झालं का राख व्हायला टाइम लागत नाही. म्हणून कालची जी पर्वणी होती ना गणपत भाऊ, ती होळी पौर्णिमेची होती. आणि होळी पौर्णिमेमध्ये का होळी साजरी केली जाते? आज धुलीवंदन आहे. आज आपण एकमेकाला त्या ठिकाणी राख लावतो, उधळतो, राख उधळतो. धुलीवंदन आहे. त्याचं काय कारण? तर त्याच्या पाठीमागं इतिहास आहे. हा वर्षाच्या एंडिंगचा सण आहे आपल्या हिंदू सनातन परंपरेतला. शिमगा, होळी, फाल्गुन महिन्यात येणारा. आणि भविष्यात पुढे पाडवा आहे थोड्या दिवसावर. म्हणून पाडवा ही आपली सुरुवात आहे आणि शिमगा हा आपला शेवट आहे आणि दिवाळी हा आपला मध्यान्ह आहे. पटो ना पटो. सगळ्यात महत्वाचं आहे, पाडवा ही सुरुवात आहे
म्हणून आपल्या सुरुवातीला योग्य ट्रॅक मिळावा म्हणून होळी पौर्णिमेनंतर पाडव्यापर्यंत आपल्या जीवनाची दिनचर्या या पद्धतीने असली पाहिजे. भाग्यवान आहे बाळकृष्ण बाबा का त्यांनी आपल्या या देहाची होळी करून टाकली, विकाराची होळी केली आणि ब्रह्मांड नायकाकडे खरा पाडवा साजरा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मार्गक्रमण केलं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, ही गुढी उभारण्यासाठी इतक्या दिवस कांगणे परिवाराचा देह धारण केला. महाराज तो शिंबॉल त्या ठिकाणी त्याला लावला आणि 1 वर्षापूर्वी हा देह सोडून दिला. का सांडून अंगाची खोळी सरपरी घाली आगा पाताळी, ते त्वचा कोण संभाळी तैसे झाले, ती त्वचा ती खोड टाकून दिली, जीर्ण झाली. महाराज म्हणून या देहाची राख होते, हा देह नाश पावतो. पण ज्यांना ज्यांना कळालं त्यानं देहाचं संधीचं सोनं केलं. साधू संतांनी सूचना केली की शरीराची होय माती, या शरीराची एक दिवस माती होणार आहे, राख होणार आहे. हे 5 तत्व 5 तत्वात विलीन होणार आहे. ज्याचं वागणं चुकलं का त्याच्या जीवनाची दुर्दशा झाली. होलिका नावाची महाराज ज्या हिरण्यकश्यपाचं ब्रीद होतं, नाव न घे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे, त्याची बहीण भाऊ दुःखात आहे, भाऊ टेन्शन मध्ये, म्हणून तिनं विचारलं दादा का नाराज आहे. हत्तीच्या पायाखाली तुडवलं, उकळत्या तेलाच्या कढई डोंगरावून कडे लोट केली. हे मेलं नाही पोरग. याला मारण्यासाठी जसं छत्रपतीला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी पैज लावली गेली आणि विडा उचलला, तसंच हिनं विडा उचलला. काळजी करू नकोस, याचा नाश मी करून टाकेल, कारण अग्नी माझ्या ताब्यात आहे. मी याला अग्नीमध्ये घेऊन बसते आणि मी याला जाळून टाकते, याची राख करून टाकते. आणि गोड बोलून प्रल्हादाला, त्या बालिश असणाऱ्या बालक्या लेकराला आपल्या मांडीवर घेऊन बसली. नात्यातलीच आहे, ध्यानात ठेवा, जवळचीच आहे. काय आत्या म्हणा तिला. काय इतक्या दिवस तुम्ही पुतना नावाची मावशीच ऐकली, अजून ही आत्या किती गोत्यात घालते हे अजून ऐकलं नाही, म्हणून सांगतो. महाराज यानं तिला मांडीवर घेतलं प्रल्हादाला आणि चोहू बाजूनं त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला. ढान 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 अग्नी प्रज्वलित झाला आणि ज्याला मारायला निघाली तिचीच राख झाली. पण प्रल्हाद जसाची तसा जिवंत राहिला. का? तो नारायण नामाची कॅप्सूल चगळत होता, तो नारायण नामाची कॅप्सूल चगळत होता आणि म्हणून तिची राख झाली, होळी झाली त्या वाईट विकाराची. तो दिवस आहे होळीचा आणि अशा वाईट असणाऱ्या या प्रवृत्तीची राख झाली. म्हणून धुलीवंदनाच्या दिवशी महाराज आनंद साजरा करतात का वाईट प्रवृत्ती जीवनातली जावी आणि सदप्रवृत्तीकडे जीवनाचा प्रवास व्हावा. म्हणून बाबांनी आपल्या जीवनामध्ये पंचतत्वाच्या नश्वर देहाला सोडून दिलं आणि पाडव्यासाठी आपला नवीन अजेंडा भगवंताच्या दरबारात मांडण्यासाठी मार्गक्रमण झाले. हा अंदाज माझा चुकीचा ठरू नये. म्हणून आयुष्याच्या वाटेवर शरीराची होय माती, कोणी न येती संगाती. कोण बरोबर येतं, कुणाच्या बरोबर आलं. आतापर्यंत बघताय तुम्ही जगाचा इतिहास, मीडिया समोर असली तरी मी बोलून जाईल. काय 4 दिवसामध्ये आपला पती जावा आणि पतीच्या निधनानंतर शपथविधी व्हावा. कोणाला कोणाचं पडलंय. शोकांतिका केवढी मोठी आहे. शरीराची माती होणार आहे हे स्वप्नात तरी वाटलं का? Z+ सुरक्षा आहे, प्रत्येक वेळेस चौकशी करायची आहे. आमच्यापेक्षा चेअरमन तुम्हाला चांगलं माहिती आहे, राजकारणात तुम्ही आहात. सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, गाडीनं होणारा प्रवास अवेळी विमानानं का ठरला? विमानानं ठरलेल्या प्रवासाचे 2 वैमानिक का बदलले? कायम बरोबर सगळा तापा असतो, त्या दिवशी शे सुद्धा बरोबर नाहीयेत. प्रवास करत असताना आणि नकळत विमानाचा स्फोट व्हावा आणि आपलं देहावसान व्हावं. घडी कुणाला चुकवता आली नाही, वेळ कुणाला चुकवता आली नाही. नियतीचा खेळ मोठा विचित्र आहे. एक दिवस या शरीराची माती होणार आहे. तुम्ही कुठे असा गड्या, कारण का महाराज म्हणता मृत्यू हाच सत्य आहे. दुसऱ्या चरणात सारी अवघे कामे कोटी, सारी अवघे
सगळं जगतातलं हे सगळे व्यवहार आहे ना, हा सगळा भास आहे. सारे कामे अवघी खोटी आणि अंती जाणे स्मशानवटी. मरणं हेच खरं आहे, हे जग सोडणं हेच खरं आहे. महाराज, तुमची माझी इच्छा असली तरी आपल्याला इथं राहता येत नाही. सारे कामे अवघी खोटी आणि अंती जाणे स्मशानवटी. प्रत्येकाला, तुम्हाला मला एक दिवस त्या स्मशानात जायचंय. तुकोबराने तर भगवंताला रिक्वेस्ट केली. बीजेच्या पर्व कालावर तुम्ही ऐकणार आहात. जाता जाता सांगून जाईल भगवान परमात्म्याकडं. तुकोबरायांनी 3 प्रकारचे अर्ज केलेत सुरेश भाऊ. पहिलं पत्र लिहिलं गंगेला महाराज, दुसरं पत्र लिहिलं विश्वनाथाला, आणि तिसरं पत्र लिहिलं आपल्या जीवनाच्या उत्कर्षासाठी भगवान भोलेनाथाच्या समोर याचना करतात. देवा, स्मशानीचं आम्हा नेहालीचे सुख, या नावे कौतुक तुमची कृपा. नाही तरी वाया अवघेचे निष्फळन शब्द ते पोकळ बडबडीचे. मला स्मशानाचं सुख दे का. त्यांना माहित होतं सारे कामे अवघे खोटी अंती जाणे स्मशानवटी. स्मशानामध्ये का जायचंय तर वैकुंठाचा नवे नवे कैलासाचा त्याग करून जगतनियंता प्रभू परमात्मा भोलेनाथ स्मशानामध्ये वास्तव्याला आहेत. महाराज म्हणतात, त्यागोनी कैलास स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानाची वस्ती रुद्र करे, स्मशानाची वस्ती रुद्र करे. ओ त्यागोनी कैलासा सर्वही संपत्ती, त्यागोनी कैलासा सर्वही संपत्ती, स्मशानाची वस्ती रुद्र करे, स्मशानाची वस्ती रुद्र कैलासीचा राजा भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. महाराज म्हणता कैलासाची सगळी संपत्ती त्यागून महाराज तो भूपती, तो श्रीपती स्मशानात येऊन राहतो. मग तुकोबराय म्हणतात, कशासाठी बंगला सजवायचा आहे, कशासाठी त्याचा बेड सजवायचा आहे, का त्याच्यात येशी ठेवायचा आहे, सुखासाठीच. महाराज म्हणता, बाबा तिथं नाही सुख मिळणार. निवांत आणि एकांताची जागा स्मशानात आहे. जिथं शिवाचं आणि जीवाचं ऐक्य होईल ती जागा माझ्या जीवनात मला पसंत करायची आहे. आणि तुमचा माझा जीवाचा शिवाचा संबंध तोच आहे. तुम्ही आपण फक्त कर्माची फळं चाखायला इथं आलोत. एक दिवस तिथं जायचंय. सारे कामे अवघे खोटी आणि अंती जाणे स्मशानवटी. मरण हे जगातलं सत्य आहे. एक दिवस कुणी बाजीराव असू द्या, केंद्रातला असू द्या, नाही तर गल्लीतला असू द्या, राजमहालातला असू द्या, नाही तर झोपडपट्टीतला असू द्या, पण एक दिवस त्याला स्मशानात जायचंय. प्रकाश महाराज, मी नेहमी सांगत असतो, एक दृष्टांत सांगून जातो. एक जणानं इम्पोर्टेड गाडी खरेदी केली, 2 व्हीलर आणली घरी बिचाऱ्यानं. पण शोरूम मधून आणता आणता शिवाजी भाऊ त्याला टाइम झाला, रात्रीचे 12 वाजले. आणि मग त्याला असं वाटलं, ही गाडी रात्री 12 वाजता कशाला ओवळायची. बरोबर आहे, आज चंद्रग्रहण आहे, आज कशी काय ओवळते. मग त्यांनी ठरवलं की आपण आता उद्याच्या मुहूर्तावर सकाळी सकाळी गाडी ओवाळू. गाडी ओवाळायचं त्यानं सगळं ठरलं, नियोजन ठरलं. फुलाचे हार, पेड्याचे बॉक्स सगळं आणून ठेवलं. पण महाराज, अंगणात लावलेली गाडी चोरानं डल्ला मारला आणि एवढी इम्पोर्टेड महागडी गाडी चोरानं चोरून नेली हो. सकाळी दिवस उजाडता घरातली सगळीच माणसं नर्वस झाली, चेहरा पडला. आणि मित्र परिवार सर्व भेटायला यायला लागले, सांगायला लागली, बावड्या एवढी महागडी गाडी आणि चोरीला गेली, रात्रभर सुद्धा तिचं सुख तुला नाही मिळालं गड्या. मग काही बुद्धिवादी लोक त्याच्या मित्राला सल्ला द्यायला लागली, एक काम कर, पोलीस स्टेशनला जा आणि तिथं कंप्लेंट दे. आज ना उद्या पोलीस शोध लावतील. त्यांच्या मनात जर आलं ना तर काही तासात आरोपीचा शोध लावतात ते, पण मनात येत नाही, त्याला नाही इलाज आहे. आलं पाहिजे मनामध्ये. आणि मनात आल्यानंतर, म्हणून मला वाटतं आपल्या गावातून मुंबईमध्ये बरीच मंडळी पोलीस खात्यात आहेत. बरोबर आहे ना, फार चांगली सप्ता करतात ती मंडळी, तिथं फार उत्कृष्ट सप्ती करतात. मला त्यांचा आदर्श आहे. महाराज, पोलीस खात्याला सेपरेट देवानं नॉलेज दिलेलं आहे. ठरवलं तर 100% आरोपीला शोधतात. जा. त्यानं फक्त मान डोलवली, पण तो काही घर सोडून कुठंच गेला नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, सगळे सांत्वना प्रीत्यर्थ यायची. पण 3ऱ्या दिवशी त्याला भेटायला आलेल्या माणसाला तो घरात नाही दिसला.
मग कुठं गेला? पोलीस स्टेशन. तो स्मशानात जाऊन बसलेला होता. मग काही 4 पुस्तकं शिकलेले त्याचे मित्र म्हणले, काय मूर्ख आहे माणूस, जग चंद्रावर चाललं तू कुठं चालला? अरे पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट नोंदवायची ते सोडून दिलं, तू स्मशानभूमीत येऊन राहिला, तुला काही पटतंय का? तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर फार गोड आहे, तुम्ही ध्यानात ठेवा. तेवढंच अख्ख्या कीर्तनातलं सार आहे. त्यानं असं गोड उत्तर दिलं, मला एवढं कळतं, चोर किती पळून पळून पळाला तर एक दिवस इथंच येणार आहे. सारे कामे अवघे खोटी अंती जाणे स्मशानवटी. म्हणजे एक दिवस तुम्हाला मला प्रत्येकाला तिथंच जायचंय. मग तिथं जाण्यासाठी लागणारी सामुग्री जिवंतपणे मिळवायची आहे. आणि कमी पडली तर पोरांनी आपल्या बापाला द्यायची आहे. पुनावाच्या नरकातून सोडवण्यासाठी जे पितरा ते तारिती, जे पूर्वजा ते उद्धरती, पुत्र तया ते म्हणती. म्हणून सारे कामे अवघे खोटी. माऊली ज्ञानोबरायानं सुद्धा प्रकाश महाराज त्याचं दिग्दर्शन हरिपाठामध्ये केलं. कस काय केलं ते म्हटले, हा जगातला सगळा व्यवहार लटकाय, लटका व्यवहार सर्व हा संसार. व्यवहार सर्व संसार. वाया येर झाला हरी विनय, वाया येर झाला हरी विनय. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वाया येर झाले हरिविन, वाया येर झाले हरिविन. हरि मोगे म्हणा, हरि मोगे म्हणा, हरी हरि मुखे मोगे म्हणा, म्हणा, हरि मोगे जग म्हणजे एक भास आहे. महाराज म्हणतात, जे झालं नाही, जे होत नाही, लटिका हा व्यवहार सर्व हा संसार. वाया येर झार हरिविना, काटा बाराकडे गेला. रजू सर्पाकार भाषेले जगदंबर एवढं प्रमाण देतो. जग म्हणजे भास आहे. महाराज या जगतातला हा भास तुमच्या माझ्यासाठी आहे. हे झालं नाही, होत नाही. महाराज म्हणतात, तुम्हाला मला एक दिवस हे जगत सोडायचं आहे. तुमचा माझा संबंध या जगाशी काहीच नाही. म्हणून हे जगत तुम्हाला मला सोडावं लागतं. काय काय सोडावं लागतं? महाराजांनी त्याचं दिग्दर्शन पुढे केलं. गोत्र घरे टाकोनी सारी, आणि शेवटी गावाचे बाहेरी, शेवटी गावाच्या बाहेर राहावं लागतं. केवढी मोठी निराशा आहे हो. ज्यांच्यासाठी आयुष्य व्यतीत केलं, ज्या सुखासाठी आम्ही आयुष्यभर पळपळ पळलो, महाराज कष्ट करून पै कमवली आणि मजल्यावर मजले बांधून त्या पुढच्याचे गजवरती काढले. म्हणजे चाल ठेवून काम केलं, इतका चालीचा. पण महाराज त्याच्या मनात कुठे आहे? ये म्हणलं चल, जावं लागलं. गोत्र घरे टाकोनी सारी, आणि शेवटी गावाचे बाहेरी. म्हणजे घर आपल्या उपयोगाचं नाही, बॅलन्स आपल्या कामाचा नाही. मग काय केलं पाहिजे? महाराज म्हणता, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावं या जतन हे उपाय लाभाचे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या साचली धन होईल ठेवणे, आणि तैशे नारायणे जोडी करा. महाराज हे सगळं का करायचं? आमचे नातेवाईक काही कमी आहे का? गडगंज आहे, सगळ्या सत्ता संपत्ती. आम्ही फक्त बोलायचं आणि लोकांनी फुलात थुंकीच झेलायचे बाकी, एवढा वजनदार गडी. पण महाराज म्हणता, कितीही वजनदार असला तरी सगळ्या संस्था आतापर्यंत भ्रष्ट झालेल्या पाहायला मिळाल्यात. टेबला खालून सगळेच कागद सरकले जातात, पण यमाच्या समोर अजून कोणताही कागद आणि कोणत्याही प्रकारचा फ्रॉड नाही. तेवढीच संस्था जगातली फक्त आज सत्य आहे. नाहीतर तेवढी संस्था भ्रष्ट झाली असती तर गरीबाचं काही खरं नाही, मोठेच राहिले असते. यमाला पॅकेज दिलं असतं खोक्यात, ध्यानात ठेवा. पण यमाची संस्था अजून फॉल्टी नाही, तिथं न्यायच होतो. आणि मग महाराज म्हणतात, या जगाच्या बाजारात सत्य एकच आहे, मरण जाणं. मग नातेवाईक महाराज म्हणतात, त्यांचा काय फायदा नाही. पुढच्या चरणात स्वजन आणि स्वजन आणि गण गोत्र, हो स्वजन आणि गण गोत्र, स्वजन आणि गण गोत्र, स्वजन आणि गण गोत्र. स्वजनानी गण गोत्र, स्वजनानी गण गोत्र.
गोत उपाय नाही हो चालत. मी प्रास्ताविकात बोललो. घरातला डॉक्टर असला MD MS सर्जन त्याच्या पुढचं वर्जन, पण तरी फायदा नाही. गोळ्या औषधं महागडी असतील तरी त्याचा उपयोग होत नाही. वशिदा गल्ली पासून दिल्ली पर्यंत असू द्या, पण दिल्लीतही धोका होतो. त्याचे आपण साक्षीदार आहेत. स्वर्गीय वैकुंठवासी लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब. काय कमी होतं या महामानवाकडं? कोणत्या गोष्टीची उणीव होती? केंद्रात वजन होतं. सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये घर केलेलं होतं. ही साहेबांची श्रीमंती होती. ही लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची श्रीमंती होती. आणि त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला मला हवं असं वाटत होतं उभ्या महाराष्ट्राला. पुन्हा असे होणे नाही एवढंच शोभतं फक्त त्यांच्यासाठी. पण काय करू शकलो आपण? काय केलं आपण? रडणं सोडून दुःख व्यक्त करून यापेक्षा वेगळं आपल्या हातात काही नाही ठेवलं नियतीनं. सगळ्या गोष्टी गडगंज आहेत, साधनं सगळेच आहेत. पण ऐकताय तुम्ही महाराज, एवढ्या मागच्या महिन्यामध्ये घडलेली कहाणी आपण ऐकलीत. स्वर्गीय वैकुंठवासी अजितदादा पवारांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवा. वेळ जाण्याची नव्हती या लोकांची, पण जावं लागलं. तुमचा माझा विषय सोडावं, सर्वसामान्य माणसं आहोत आपण. आजारी पडलं तर आपल्याला वेळेवर गाडी नाही, साधन नाही, आणि गेलं तर डॉक्टर आपल्यासाठी उपलब्ध नाही. असेल डॉक्टर उपलब्ध तर डोनेशन भरायला आपल्याकडे पैसा नाही. सगळ्या गोष्टीच्या अभावी जगणारा माणूस मरतो. आमची दयनीय अवस्था आहे. पण या लोकांकडे काय कमी होतं? पण तरी सुद्धा कुणाचे उपाय चालले, कुणाचा प्रयत्न यशस्वी झाला. जीवाला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हवं असं वाटत असेल तरी सुद्धा नियतीच्या पुढे आपल्याला जावत नाही. नियतीच्या जे मनात असतं ते घडतं. म्हणून स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत. कारण जन्माला येताना मी एकटा आलो, जगताना हा समाज जोडला, आणि जाताना मला या समाजाला सोडून जायचंय. निळोबराची फार गोड गवळण आहे, आणि आमचे प्रकाश महाराज फार गोड गातात. उद्बोध आहे त्याच्यात. इन एकले हो जाणे ही सेवटी, इन एकले हो जाणे हो सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, राहण्याची नाही कल्पकोटी, जोडील धन ते नाचले लक्ष कोटी, जोडले धनाले नाचले लक्ष कोटी. म्हणून आलिया सावळाचे भेटी हो, म्हणून आलिया सावळाचे भेटी. आता घाला हो राजा पायावर, आता घाला हो राजा पायावर, राजा पायावर, राजा पायावर. येणे एकले हो जाणे हे शेवटी. येथे राहण्याची नाही कुळे कल्प कोटी. का हा मृत्यूलोक आहे. मिळालेलं शरीर हे नश्वर आहे. एक दिवस हे जगत तुम्हाला मला सोडायचं आहे. स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत. सारे कामे अवघे खोटी अंती जाणे स्मशानवटी. मग जगातलं सत्य काय माहित नसेल तर सांगतो विठोबा. बारक माये, विडोबा रखुमाये, 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 विडोबा रखुमाये, बारक माये.
मथी यथा अवकाश. धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव आपल्या समोर ठेवला. वेळ आपली संपली. आपल्या गावातील प्रगतिशील शेतकरी, गोड असं ज्यांचं व्यक्तिमत्व, ते वैकुंठवासी स्वर्गीय बाळकृष्ण विठोबा कांगणे बाबांच्या जाण्यानं कांगणे परिवारावर आलेलं हे दुःख, त्यामध्ये आदरणीय संतोष भाऊ, प्रकाश भाऊ, 2 सुना, सर्व मुली, बंधुराज खंडेराव भाऊ, भगिनी जिजाबाई आणि अर्धांगिनी कृष्णाबाई आणि जिजाबाई, असा हा गोड परिवार. या परिवारातून बाबांचं जाणं निश्चितच परिवारासाठी दुःखाचं आहे. पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. या उक्तीप्रमाणे बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेलेत. त्यांच्या चरणकमली हे भावपुष्प समर्पित करताना भजनी मंडळाच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गणपत भाऊ नागरे यांनी या कार्यक्रमाच्या संबंधानं मला सूचना केली. गावातील भजनी मंडळ सुरेश भाऊ वगैरे ही सर्व मंडळी आहेतच. या गावात पहिली येण्याची संधी आदरणीय आमचे कचेश्वर बाबा नागरे यांच्यामुळे मला इथं येता आला आणि हा नाळ जोडला गेला, म्हणून त्यांचा ऋण निर्देश करतो. गोड अशी गायनाची साथ या ठिकाणी मिळाली. आदरणीय प्रकाश महाराज आणि आमचे श्रावण महाराज, त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ आमचे बाळकृष्ण बाळा महाराज, विनेकरी सर्व भजनी मंडळांनी, निखिल दादांची गोड देखणी साऊंड सिस्टम आणि आमच्या शुभम दादांचं गोड कार्यक्रमासाठी ही शूटिंग, आपला जिवलग यूट्यूब चॅनल, म्हणून सर्वांचं कौतुक करतो. मला दिलेली वेळ 12ची होती, त्या 12 वाजून गेले, 2-5 मिनिटं वाढवा झालीत. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, विविध संस्थेवर कार्य करणारे चेअरमन आदी करून कार्यकारिणी सर्वजण या ठिकाणी आपण बाबांना ही आदरांजली देण्यासाठी उपलब्ध आहात. यानंतर काही ठराविक लोकांकडे माईक या ठिकाणी आपण देणार आहोत. म्हणून झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करत असताना या ठिकाणी बाबांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी. नसेलच जागा उपलब्ध तर पुन्हा याच कुळामध्ये देवाला बाबांना जन्माला घालावं. भावी पिढी पुन्हा बाबांचा आनंदाने स्वीकार करेल असा आशावाद प्रभूचरणी व्यक्त करतो आणि जाता जाता शेवटच्या चरणाला न्याय देतो. बोला. ऐसे स्वप्न वत सार, ऐसे स्वप्न वत असार, ऐसे स्वप्नवत असार, ऐसे स्वप्नवत असार. नर हरी जोडी तसे कर, नर हरी जोडी तसे कर, जोडी तसे कर.